पवित्र मिस्सा सुरू होण्या अगोदर सहज मी फादर डॉमिनिक यांच्याबरोबर सॅक्रिस्टीमध्ये बोलत होतो आणि फादरांच्या तोंडून 2 शब्द बाहेर पडले आणि मला वाटलं की त्या 2 शब्दांवरती आज 2 शब्द बोलावेत. ते 2 शब्द होते प्रार्थना आणि शिष्यत्व. आणि ही दोन्ही वाचनं ऐकल्यानंतर मला वाटलं की प्रार्थना आणि शिष्यत्व ह्याविषयी परमेश्वर 5 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगत आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेला माणसाला समजत नाही आपण प्रार्थना कशासाठी करतो आणि म्हणूनच आपण प्रार्थना कशासाठी करायची, कशी करायची, त्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य अत्यंत महत्त्वाचं आहे. की आत्मा आपल्याला अशक्तपणामध्ये हातभार लावत असतो, म्हणजे अनिर्वाच्य अशा कणण्याने तो आपल्यामध्ये प्रार्थना करत असतो. हे अनिर्वाच्य कणणं काय असतं? आज आपण स्वर्गवासी कोशाव पीटर मोरो यांच्यासाठी 7वेची मिसा अर्पण करत आहोत. आई गेल्याचं दुःख काय असतं ते मुलांना माहीत असतं आणि त्यावेळेला जे अंतःकरणामधून कणणं असतं ते अगदी हृदयाच्या थेट गाभ्यापासून निघालेलं असतं. असं कणणं येण्यासाठी कुठेतरी खोलवर स्पर्श झालेला असावा लागतो की तो पवित्र आत्म्याचा खोलवर स्पर्श झाला की अनिर्वाच्य कणण्यासारखी अन्य भाषा बाहेर पडत असते. म्हणून प्रार्थना केवळ ओठांची नसावी, प्रार्थना केवळ मेंदूची नसावी, प्रार्थना केवळ भावनांची सुद्धा नसावी, प्रार्थना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेची असावी असं आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परमेश्वरावरती प्रीती करणाऱ्या सर्वांच्या बाबतीत सर्व गोष्टी कल्याणकारक होत असतात. आम्हा सर्वांचा हा अनुभव आहे. सध्या तलासरी ह्या ठिकाणी कार्य करत आहे. मी ज्यावेळेला तलासरी इथे जाण्याचा विचार केला, माझ्या आईला सहज सांगितलं की मी थोडी वर्ष जरा तलासरीला जातो आणि मला वाटलं की कदाचित ती मला बंद करील, परंतु तिने काय सांगितलं, जो येशू इथे आहे तोच येशू तलासरीला आहे, तो बिनधास्त जा, त्या ठिकाणी तुला येशू मदत करील. सर्व गोष्टी कल्याणकारक कशा होत असतात त्याचा हा सुंदर अनुभव. आणि त्यानंतर पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला हातभार लावत असतो त्याविषयी आपल्याला संत पौल सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त अजूनही 2 पावलं पुढे जाऊन आपल्याला सांगत आहे की हा मार्ग स्वीकारायचा असेल तर जीवनामध्ये योग्य अशी निवड करावी लागते. रुंद आणि अरुंद ह्यामध्ये अरुंद रस्त्याचा आपल्याला स्वीकार करायचा असतो. दुःख कोणाला हवं असतं? सर्वांना सुखच हवं असतं, परंतु दुःखाचे प्रसंग जेव्हा जीवनामध्ये येत असतात तेव्हा माणूस जीवनामध्ये काहीतरी समजून चुकत असतो. कारण दुःख किंवा सुख जे असतं, यश जे माणसाच्या जीवनामध्ये असतं ते माणसाला सुखी करत असतं, परंतु अपयश माणसाला अंतर्मुख करत असतं. तसं दुःख सुद्धा अंतर्मुख करत असतं. म्हणूनच आपल्याला अरुंद रस्त्याचा पर्याय निवडणं आवश्यक असतं. प्रभू येशू ख्रिस्त आणखी शेवटी आपल्याला सांगत आहे की जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील. कोणत्या दृष्टिकोनातून? जगाच्या दृष्टिकोनातून नाही. बऱ्याच वेळेला जगाच्या दृष्टिकोनातून जे पहिले असतात ते परमेश्वराच्या नजरेमध्ये शेवटचे असतात आणि जे जगाच्या दृष्टिकोनातून शेवटचे असतात ते परमेश्वराच्या नजरेतून पहिले असतात. गेल्या रविवारचं वाचन शुभवर्तमान तुम्ही ऐकलेलं असेल. परुषी आणि जकातदार. परुषाला वाटलं होतं की मी जगाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या दृष्टिकोनातून पहिल्या क्रमांकावरती आहे आणि त्या जकातदाराला वाटलं होतं की मी शेवटच्या क्रमांकावरती आहे. येशू काय सांगतो? हा दुसरा नंतर नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. परमेश्वराकडे हीच कृपा मागूया.